आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते करण सावंत भाई आता आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसणार आहेत. या पंचांसाठी पंच म्हणून अजित आणि पप्पू कोळी हे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चला मॅच होते सुरुवात. स्ट्राईक एंडला अनिकेत, पहिले षटक रोहन, गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाज ट्रॅकवर राईट आर्म राम द विकेट. नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप, नॉन स्ट्राईक एंडला पाहताय. पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. अवंतर धावाने या मॅचला सुरुवात. अवंतांनी टीमचा अकाउंट देखील उघडलंय. ते म्हणजे मित 8 पावणे असा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतो आपल्याला. पहिलाच बॉल रोहन आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल खराब हाताळला म्हणजे व्हाईट बॉलने सुरुवात या मॅचला. पुन्हा एकदा पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल देखील खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. जस्टनच्या मागे शुभम चांगले सिलेक्शन करताना दिसत आहेत. दोन बॉल आतापर्यंत खराब हाताळलेत गोलंदाज रोहनने आणि 2 अवांतर धाव खर्च केलेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. यस्टनचा वेध, बॅटर आउट आणि पहिला धक्का. धावसंख्या 2 वर लागलाय. मित 8 पावणे संघाला. नवीन फलंदाज एकनाथ बॅटिंगसाठी आलेत. पहिली विकेट संपादन केली रोहनने. अनिकेतला बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. खूप चांगला बॉल, खूप चांगली लाईन पाहायला मिळाली. 2 बॉलवर अवांतर धावा खर्च केल्या पण तदनंतर त्याला खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल टॅप केलाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. एकनाथच्या बॅटमधून या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. चौकार आलाय एकनाथच्या बॅटमधून. या मॅचचा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 6. बॉल सोडून देण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. रोहनच्या माध्यमातून चौकार मारल्यानंतर त्याला खूप चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल, बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. अवांतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या ती 7. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील 2. पुढचा बॉल लेग ब्रेक पद्धतीचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या ती इकडे बाद 7. मित 8. हॅलो, हो, वाईट बॉलची घोषणा करताय पंच. अवांतरदा मिळेल. अवांतरच्या मध्ये देण्याचा टीमची धावसंख्या ती 8. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अपयशी ठरतायत. बॅटर आउट. एकनाथ माघारी परतलेत. डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये रोहनने धावा खर्च केल्या ते म्हणजे 8 आणि 2 गडी बाद केलेत. त्रिफलाची अनिकेत आणि एकनाथ. स्ट्राईक एंडला प्रदीप, नॉन स्ट्राईक एंडला गणेश. फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजक
या स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण सावंत भाई बॉल सोडून दिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. टीमची धावसंख्या अवंतरने पुढे जाईल. टीमची धावसंख्या ती 9. चांगला बॉल, चांगला फिरवला चेंडूला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. त्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तेच करण सावंत आपल्याला आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. अवंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल बॅटची टॉप एज आणि बॅटर आउट. थँक्यू. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या ती 10. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. या दुसऱ्या षटकामध्ये करण सावंत खूप चांगली गोलंदाजी करतात. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल फटका फसलाय. टॅप करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळत नाहीये. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतात करण सावंत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल रिलीज झाला. पंचाचा इशारा व्हाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. अवंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या ती 11. पुढचा बॉल टॅप केलाय. खूप चांगला फटका. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. पुढचा बॉल पहिल्या बॉलवर चौकार लागवला आणि त्यानंतर त्याला विशालचा खेळ मात्र संपलाय. दोन षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या ती धावफलकावर 15. धावसंख्या आहे. धाव फलकावर 2 षटकाचा खेळ संपलाय. तिसरं षटक दत्ता सराटे. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगताना सुरुवात या षटकाला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट बॉल. पुढचा चेंडू यावेळेस टॅप केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. 19 धावा धाव फलकावर. पहिला चेंडू निर्धाव डॉट बॉल आला. त्यानंतर त्याला गणेशच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकारच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 19 धावा धाव फलकावर लागतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट सज्ज होतील दत्ता. फटका फसलाय. ऑन साईडला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो दत्ताच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या 19. 19 धावा आहेत धाव फलकावर. पुढचा बॉल क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. यष्टांचा वेध. बॅटर आउट. गणेश. थँक्यू. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या ती 19. खूप चांगली गोलंदाजी करतात. सुमित आलेत बॅटिंग साठी. पुढचा बॉल फटका फसलाय. यावेळेस देखील डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 19. शेवटचा 1 बॉल शिल्लक. हा देखील फटका फसलाय. षटक क्रमांक 3 संपतात. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19. दत्ता सराडेने या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट घेतले. खूप चांगलं षटक राहिलं. 3 षटकाचा खेळ संपलाय. 5 गडी बाद. 19 धावसंख्या धाव फलकावर आहेत. 6 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक. गोलंदाजीसाठी आता चौथ्या षटकामध्ये आपण संदीप लोहारला पाहताय. पहिला बॉल खूप चांगला बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल आलाय. पहिल्या चला पंच अजित नो बॉल आहे म्हणजे अवंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या ती 20. 5 गडी बाद 20 अशी धावसंख्या. बॉल सोडून दिलाय.
ऑप्शनच्या बाहेर बॉल रिलीज झाला. व्हाईट बॉलची घोषणा पंच करतात. अभ्यंतर धाव मिळेल. अभ्यंतर धावाच्या मदतीने टीमची धाव संख्या 21. टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी करतात सध्या आरव 8A संघ. एक आरव 8B टीमने एक मॅच जिंकली आहे. यानंतर त्याला त्यांचा सामना होईल जो संघ सामना जिंकेल. फटका फसलाय. बॅटर आउट. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्याच्या तर बॅटर आता बॅटिंग आले. सनी. पुढचा बॉल. फटका फसलाय. पुन्हा एकदा जाईल डॉट. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावर आहे फक्त 21. 6 गडी बाद. पुढचा बॉल. फटका फसलाय. बॅटर आउट होणार नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बॉल झालेत आतापर्यंत ते म्हणजे 4. 21 धावा आहे धावफलकावर. 2 बॉल अजूनही शिल्लक. पुढचा बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. फटका फसलाय. पुन्हा एकदा जाईल निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टार्गेट सेट करणारा चेंडू. संदीप लोहार खूप चांगला षटक हातात आहेत. चांगली गोलंदाजी करतायत शेवटच्या षटकामध्ये. फटका फसलाय आणि संघ ऑल आउट. टीमची धावसंख्या 21. 22 धावेचं टार्गेट. चला दुसऱ्या डावाला लगेच सुरू करायचं आणि आरव 8B टीमचे कॅप्टन सचिन. आपण आपल्या संपूर्ण टीमला 22ला विन आहे. 22चं टार्गेट आहे. आणि सचिन शिवशरण आरव 8B आपण आपल्या संपूर्ण टीमला आपण एकत्र करून आपली टीम मीटिंग घ्यायची. लगेच आम्ही नाणेफेक करणार आहोत. जास्त वेळ मिळणार नाही. 22 धावेचं टार्गेट. खराब क्रिकेट पाहायला मिळालं. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली गोलंदाजी आरव 8A संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ऑलआउट केलं मात्र पावणे संघाला. मिड 8 पावणे या टीमला 22 धावेचं टार्गेट सेट केलंय येणाऱ्या 24 बॉलमध्ये. खूप चांगला खेळ राहिला. पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॉलिंग केली मात्र गोलंदाजी केली आरव 8B टीमने. आता बॅटिंग मात्र करायचं. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात आत्ता. नॉन स्ट्राईक एंडला करण सावंत या स्पर्धेचे मुख्य आयोजक. करण सावंत नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. चला पावणे टीम फिल्डिंग लावून घ्या. 22 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सनी. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सनी. पहिलाच बॉल ऑफ बाहेर. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 2. व्हाईट +1 ने सुरुवात या मॅचला. 22 धावा करायचा. सामना जिंकण्यासाठी 2 धावा आल्यात. 20 अजूनही बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये सनी पहिला चेंडू हाताळलाय तो खराब. अवंतर धावाने या मॅचला सुरुवात तर म्हणजे 2 धावा अवंतरच्या. 20 धावा अजूनही करायचा सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सनी. खूप चांगला फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जर नेक्स्ट ओव्हर मध्ये करण चला. सावंत यांनी 3 बॉलला 3 चौकार लगावले तर बिभीषण समुद्र यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं आहे. चला सिंगल आले म्हणजेच टीमची धावसंख्या ती फक्त 3. पुढचा बॉल आणि खेळलाय. बॉल चाललाय. दत्ता सराटे यांना 3 बॉलला 3 चौकार लढवल्यावर लव कांबळे यांच्याकडून 5000चं पारितोषिक. सिंगल आली या बॉलवर. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 22 धाव्याचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 4 धावा झालेत.
बॉल झालेत आतापर्यंत 2. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं दत्ता. खराब चेंडू. नो +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. बाबू भोईरे यांच्याकडून 5,000 हॅट्रिक चौकारासाठी. नो बॉल आहे. टीमची धावसंख्या 8. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 10 या आकड्यावर. 12 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी करायच्या टीम RF8A संघाला या मॅच मध्ये. RF8A संघ सध्या बॅटिंग करतात. 10 धावा आहेत. 10 फलकावर 12ची गरज आहे. पुढचा बॉल खराब हाताळलाय. नो बॉलची घोषणा पंच करतात आणि बॉल झाला सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. थँक्यू. 5 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 15. 7ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल अजूनही शिल्लक. खूप चांगला फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि हा मिळेल. येतोय चौकार दत्ताच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या ती 19. सामना जिंकण्यासाठी 3 धाव्याची गरज. RF8B टीमची कॅप्टन टॉस साठी असायला लगेचच. खूप चांगला फटका. चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. खूप चांगला फटका आणि बॉल चाललाय घोषाकी क्षेत्रामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या ती षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या ती 20. सामना जिंकण्यासाठी धावा करायचे फक्त 2. सामना जिंकण्यासाठी धावा करायचे फक्त 2. RF8 या संघाला RF8A जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करतात. करण सावंत आलेत बॅटिंगसाठी या स्पर्धेचे आयोजक. अनिकेत पहिला बॉल. खूप चांगला बॉल आणि विजय संपादन केलंय. जय भीम पब्लिक. DJ